नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया दही वडा. या वाटीने एक वाटी मी उडदाची डाळ घेतली आहे. उडदाच्या डाळीला साफ करून डाळीला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 3 तास भिजत ठेवले आहे. बघूया आपली डाळ कशी भिजली आहे. छान भिजली आहे आपली डाळ. मिक्सरचं भांडं घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकूया. डाळीमध्ये जास्त पाणी टाकायचं नसते. डाळ मिक्सरला वाटून घेऊया. आपली उडदाची डाळ कशी वाटली बघूया. आपली डाळ छान वाटली आहे. हे बघा एकदम बारीक बारीक झालं आहे. असेच सर्व डाळ वाटून घेऊया आपण. वाटलेलं मिश्रण आपण बाउलमध्ये काढूया. आपली उडदाची डाळ पूर्ण वाटून झाली आहे. सर्व मिश्रण आपलं काढून झालं आहे. पाव चमच शेंद मीठ टाकूया. साधं मीठ पण टाकलं तर चालतंय. असे फेटून घेऊया. मेंदू वड्याचा पीठ आपला हलका बनतो. सारखं एक साईडनं फिरूया. दही वडा आपले चांगले बनतात. आता दही वड्याला आपण तळून घेऊया. गॅस पेटवूया. तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम होऊ देऊया. तेल गरम झालं का बघूया. तेल आपला गरम झालं आहे. पाण्यात हात बुडवूया. म्हणजे दही वड्याचं पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही. असे करून आपण तेलामध्ये सोडूया. आपला दही वडा किती छान तळला आहे. एकदम लालसर तळला आहे. आता काढूया. प्लेट मध्ये ठेवूया. सर्व दही वडे असेच बनवून घेऊया. किती छान झाले आहेत आपले दही वडे. आपले पूर्ण दही वडे तळून झाले आहे. एक एक करून काढूया. आपले दही वडे पूर्ण तळून झाले आहेत. किती छान तळले आहेत. आपण गॅस बंद करूया. दही वड्यासोबत खाण्यासाठी आपण गोड चटणी बनवूया. पाववाटी मी चिंच घेतली आहे. त्याला 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. गॅस पेटवूया. तडका द्यायचा चमच ठेवूया. त्यामध्ये पाणी टाकूया. धुवून घेतलेलं चिंच आपण शिजून घेऊया. चिंचाला 1 मिनिट चांगलं शिजू देऊया. चिंचाला फिरवूया. आपला चिंच शिजून झाला आहे. गॅस बंद करूया. चिंचाला 2 मिनिटं थंड होऊ देऊया. 2 मिनिटं झाले आहे. आपला चिंच थंड झाला आहे. आपण बाउलमध्ये टाकूया. त्याच्यात थोडंसं पाणी टाकूया. हातानं चांगलं चुरून घेऊया. चिंचाला चांगलं चुरून घेतले आहे. चाळणीने चिंचाचं पाणी गाळून घेऊया. चमचनं फिरवूया. आपलं पूर्ण चिंचाचं पाणी काढून झालं आहे. गॅस पेटवूया. छोटंसं पातेलं ठेवूया. चिंचाचं पाणी आपण पातेल्यामध्ये टाकूया. चिंचाच्या पाण्यामध्ये आपण अर्धा वाटी गूळ टाकूया. गुळाला चांगलं चाकून बारीक करून घेतले आहे. गूळ एगरेपर्यंत आपण चमचनं फिरवूया. म्हणजे आपला दही वडा गोड गोड तिखट तिखट छान लागतो. पाव चमच शेंदो मीठ टाकूया. साधं मीठ पण टाकल्यानं चालतंय. अर्धा चमच धनिया पावडर टाकूया. चिंचाच्या पाण्याला 2 मिनिटं चांगलं शिजून घेऊया. दही वड्यासोबत खाण्यासाठी चिंचाचं पाणी आपलं तयार झालं आहे. गॅस बंद करूया. दही वड्यासोबत खाण्यासाठी आपण हिरवी चटणी बनवूया. पाववाटी फुटाणे घेतले आहे. फुटाणे पण म्हणतात. डाळवा पण म्हणतात.
मिक्सरच्या भांड्यात टाकूया. 5 हिरव्या मिरच्या मी धुवून देठं काढून घेतले आहे, मिक्सरच्या भांड्यात टाकूया. कोथिंबीर धुवून घेतलेली थोडीशी टाकूया. अद्रकच्या तुकड्याला थोडं बारीक करून टाकूया, म्हणजे आपला अद्रक लवकर बारीक होतो. 5 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या टाकूया. अर्धा चमच मीठ टाकूया. मिक्सरला वाटून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया. पाणी टाकल्याने आपली हिरवी चटणी बारीक होते. आपली हिरवी चटणी वाटून झाली आहे. हे बघा किती छान झाली आहे, बारीक बारीक एकदम. बाउलमध्ये काढूया. चिंचाचं पाणी पण आपण बाउलमध्ये काढूया. बाउलमध्ये पाणी घेतले आहे. एक एक दहीवडा आपण पाण्यामध्ये टाकूया. असे पाण्यामध्ये बुडवूया, म्हणजे आपला दहीवडा चांगला भिजतो. दहीवडा आपण 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवूया. दहीचे गाठे वगैरेपर्यंत आपण फिरवूया. 2 चम्मच साखर टाकूया, म्हणजे आपला दहीवडा आंबट आंबट गोड गोड छान लागतो. आपले दह्यामधले गाठ्या सर्व विघटले आहेत. साखर पण व्यवस्थित मिक्स झाला आहे. वडे पाण्यात ठेवून 5 मिनिटं झाले आहे. आपण एक एक करून प्लेटमध्ये काढूया. त्याच्यातलं पाणी असं दाबून काढून टाकूया. वडा फुटेपर्यंत दाबायचं नसते, खाली पाणी हलक्या हातानं काढून टाकूया. दहीवड्यातलं पाणी सर्व काढून झालं आहे. दहीवड्यावर आपण दही टाकूया. चिंचाचं पाणी बनवून घेतलेलं टाकूया. हिरवी चटणी बनवून घेतलेलं टाकूया. आपला दहीवडा बनवून तयार झाला आहे. या पद्धतीनं दहीवडा बनवल्यावर छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. या पद्धतीनं दहीवडा बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.